लोकसभेच्या निकालानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. तर राज्य पातळीवरही भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज 7 महत्त्वाच्या बैठका. पुढच्या 100 दिवसांचा अजेंडा निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या बैठकांचं सत्र. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये आज विधानसभेसाठी मतमोजणी. अरुणाचलमध्ये 43 जागांवर भाजप आघाडीवर. सिक्कीममध्ये विधानसभेसाठी आज मतमोजणी सुरू. 32 पैकी 30 जागांवर सिक्कीम क्रांती मोर्चाची निर्णायक आघाडी. एसकेएम सत्ता कायम राखण्याची शक्यता. नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक होणार. एनडीएला 353 ते 383च्या दरम्यान जागा मिळणार. एबीपी सी वोटरचा एक्झिट पोलचा अंदाज. भाजपला 315 जागा मिळणार. काँग्रेसला 74 जागा मिळण्याची शक्यता. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच. महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा. एबीपी माझा सी वोटर सर्व्हेचा अंदाज. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 17 जागा. पण 2 पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर शिंदे गटाला 6 जागा मिळणार. कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश. काँग्रेसलाही फायदा. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1च जागा मिळण्याचा अंदाज. बीड लोकसभा निवडणूक वन साइड झालेली असून 100% निवडून येणार. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचा दावा. तर पंकजा मुंडेंना आता समोरचा उमेदवार कसा होता हे कळलं असेल. सोनवणेंचा पलटवार. पक्षाच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो. पराभव झाला तरी खचणार नाही. विजय झाला तरी माजणार नाही. एक्झिट पोल नंतर सुधीर मुनगंटीवारांची सावध प्रतिक्रिया. अरविंद केजरीवाल आज पुन्हा तुरुंगात जाणार. कोर्ट अंतरिम जामिनावरती 5 जूनला निकाल देणार. ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम वेळेआधीच पूर्ण. 11:15 वाजता पहिली ट्रायल ट्रेन रवाना. विठ्ठल रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन आजपासून सुरू. तब्बल 79 दिवसांनंतर विठुरायाचा चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.